विधानसभेसाठी ठाकरे गटाकडून वांद्रे पूर्वसह मुंबईतल्या 20 जागांची मागणी, सूत्रांची माहिती। तर मुंबईत शिवसेना मोठा भाऊ असेल, पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड यांच्याकडून स्पष्ट। नवाब मलिक आमदार असलेल्या अणुशक्तीनगर मतदारसंघावर महाविकास आघाडीमधील तीनही पक्षांचा दावा। रवींद्र पवारांसाठी पवार गटाकडून अणुशक्तीनगरच्या जागेची मागणी, सूत्रांची माहिती। भगीरथ भालकेंनी घेतली शरद पवारांची भेट। भगीरथ भालके लवकरच शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार। शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता। वरळीमध्ये आदित्य ठाकरेंच्या विरोधात मनसे उमेदवार देणार। मनसे विधानसभेला 200 ते 225च्या आसपास जागा लढणार, राज ठाकरे यांची घोषणा। बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर महाविकास आघाडी आक्रमक। महाविकास आघाडीकडून राज्यभरात निषेध आंदोलन। काळे मास्क आणि काळ्या फिती बांधून शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले निषेध आंदोलनामध्ये सहभागी। मुख्यमंत्री असताना तोंड उघडलं असतं तर तोंडाला काळी पट्टी बांधायची वेळ आली नसती। पापं किती केली ते बघा, मग आरोप करा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा। विरोधकांच्या तोंडाला पट्ट्याच बऱ्या, विरोधक समाजामध्ये अराजक तयार करतात। महाविकास आघाडीच्या निषेध आंदोलनावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका। पुण्यामध्ये भर पावसात शरद पवार गटाचं निषेध आंदोलन। स्त्रियांवर होणारा अत्याचार कधीही खपवून घेणार नाही, विरोध करून त्याबद्दल आवाज उठवणार। शरद पवारांकडून आंदोलकांना शपथ। फोडाफोडीचं राजकारण, जातीचे द्वेष शरद पवारांनी कालवलं। सरकार आल्यावर करून दाखवा, आता काय शपथ घेता? राज ठाकरे यांचा शरद पवार यांच्यावर निशाणा। भारत बंदच्या विरोधात कुणीही कोर्टामध्ये गेलं नाही, मात्र महाराष्ट्र बंद म्हटल्यावर सरकारने लाडका सदा आवडता याचिकाकर्ता कोर्टात पाठवला। ठाकरे गटाचा गुणरत्न सदावर्तेंवर निशाणा। महाविकास आघाडीच्या मूक मोर्चाला जागर जाणीव आंदोलनानं उत्तर। अमरावती, मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचं जागर जाणीव आंदोलन। बदलापुरातील अत्याचाराच्या घटनेबाबत संवेदना व्यक्त। अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी, नराधमांचे गुप्तांग कापा, अजित पवारांचा संताप। यवतमाळमध्ये लाडकी बहीण योजना कार्यक्रमात शिंदेंच्या भाषणादरम्यान महिलेचा गोंधळ। पतीला मारहाण झाल्याची तक्रार पोलीस घेत नाहीत, महिलेचा आरोप। पुण्यामध्ये पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळलं। मुंबईहून हैदराबादला जाताना पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळलं। खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची शक्यता। अपघातामध्ये 4 जण जखमी। भिवंडी शहरासह परिसरामध्ये मुसळधार पाऊस। सखल भागामध्ये साचलेलं पाणी ओसरण्यास सुरुवात। पुणे जिल्ह्यातील शिवणे भागात 2 तरुण नदीमध्ये अडकले। पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे नदीच्या मध्यभागी 2 तरुण अडकल्याची घटना। अग्निशमन दलाकडून दोघांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू। पुण्याच्या भोरमधील भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला। धरणाच्या सांडव्यावरून 12,131 क्युसेक पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पाऊस। पावसामुळे शहरातील रस्ते जलमय। रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत। नाशिक जिल्ह्यामध्ये 2 दिवसापासून पाऊस। नांदूर मध्यमेश्वर धरणातून 6,318 क्युसेक गोदावरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग। जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार। पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। धामणी धरण 100% भरलं। धरणातून 5,000 क्युसेकनं सूर्या नदीमध्ये विसर्ग सुरू। पुण्यातील खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रामध्ये विसर्ग वाढवला। नागरिकांनी नदी पात्रामध्ये न उतरण्याचं प्रशासनाकडून आवाहन। राज्यभरामध्ये पाऊस परतला। हातनूर, वैतरणा, गंगापूर, दारणा धरण ओव्हरफ्लो। मुंबई, पुणे, रत्नागिरी, रायगड, सातारा, चंद्रपूर, भंडाऱ्याला ऑरेंज अलर्ट जारी। नेपाळ बस दुर्घटनेमध्ये भुसावळ तालुक्यातील 24 भाविकांचा मृत्यू। भाविकांचे मृतदेह स्वतंत्र विमानानं जळगाव विमानतळावर पोहोचवणार। भाविकांचे मृतदेह नेण्यासाठी जळगाव विमानतळावर रुग्णवाहिका दाखल।